उच्च शिक्षित तरुण वर्ग शेती क्षेत्राकडे वळतोय, या आशयाच्या अनेक बातम्या आपण पूर्वी ऐकल्या. आता यात भर पडतीये ती उच्च शिक्षित महिला वर्गाची. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील पदवीधर असलेल्या मृदुला कुलकर्णी त्यांनी प्राध्यापक पदाच्या नोकरीला रामराम ठोकून वडिलोपार्जित 7 एकर शेतीशी बंध जोडलेत. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली आणि 2 एकर क्षेत्रावर केळी लावली. त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यातून त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. शिक्षणाचा उपयोग म्हणून मी कॉलेजवरतीच येथे एका खाजगी शिकवायचं काम करत होते. नंतर पुन्हा असा विचार केला की आपल्या शिक्षणाचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून घ्यावा किंवा दुसऱ्यांच्या बांधलिकेपेक्षा आपण स्वतःचं शेत आहे तर डेव्हलप करावं, म्हणून मी शेतीकडे वळले. 2008 पासून आम्ही शेती बघायला लागलो. पहिल्यांदा इथं ऊस होता. ऊसानंतर मग थोडंसं डेव्हलपमेंट म्हणून केळी लावली. 2 एकर पहिल्यांदा केळी करून बघितली. केळीमध्ये प्रयोग यशस्वी झाला. वेगळा जरा रोग किंवा जर काय पानांवर वेगवेगळे जर डाग वाटले तर मग त्या तज्ज्ञांना विचारून मग त्यांचा सल्ला घेतो आणि मग त्यानुसार आम्ही फवारणी करतो. प्राध्यापक म्हटल्यानंतर त्यांच्याकडे ज्ञानाचं भंडारच होतं. त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आपल्या शेतीसाठी केला. एकच एक पीक घेतल्यानं जमिनीची उत्पादकता ऱ्हास पावते हे माहीत असल्यानं त्यांनी पॉलीहाऊस उभारून ढोबळी मिरची, कलिंगड, झेंडू अशी वेगवेगळी पिकं शेतात घेतली. आधुनिक व्हावं म्हणून थोडंसं पॉलिहाऊसकडे वळलो. त्यासाठी इकडच्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडे जाऊन जरा माहिती घेतली. पॉलिहाऊस बनवलं. पॉलिहाऊसमध्ये ते लाल आणि पिवळी ढबू मिरची लावली. लाल आणि पिवळी ढबू मिरची एक 22 टनपर्यंत झाली आणि ढबू मिरची एका वर्षामध्ये पॉलिहाऊस मी नील केलं. महिलांसाठी एकच संदेश आहे की स्वतःच्या शिक्षणाचा आपल्या संसारासाठी पण उपयोग करून घ्या. एक महिला म्हणून त्यांनी शेतीचा सगळा डोलारा समर्थपणे तर सांभाळलाच, शिवाय परिसरातील इतर महिलांनाही त्यांनी या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.